तर बातमी आहे अजित पवारांच्या एका महत्त्वाच्या दाव्याची। भाजप सोबत जाण्याबाबत चर्चा करण्यासाठी आम्हाला सांगितलं गेलं, मात्र सातत्यानं सांगितलेल्या गोष्टीत बदल होत गेला असा दावा अजित पवारांनी केलाय। ठरलेल्या गोष्टीत बदल झाल्यानं माझ्यासारखा कार्यकर्ता बुचकळ्यात पडला असल्याचं सुद्धा अजित पवार म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 80% आमदारांनी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये आम्ही पवार साहेबांना सांगितलं, पवार साहेबांनी पण सांगितलं की ठीक आहे तुम्ही चर्चा करा, परंतु सातत्याने त्याच्यामध्ये बदल होतात आणि त्याच्यामुळे आमच्यासारखा कार्यकर्ता बुचकळ्यामध्ये पडतो। कधी आम्ही वडीलधाऱ्यांचा अनादर केला नाही, वडीलधाऱ्यांना दैवत मानून आम्ही काम केली, परंतु वडीलधाऱ्यांनी तरी 80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर इतरांना संधी दिली पाहिजे। आम्ही 60च्या पुढे गेलो, आम्ही किती दिवस थांबायचं। अजित दादा असं म्हणाले की त्यांना संभ्रमावस्था निर्माण करण्याची त्यांची कार्यपद्धती राहिलेली आहे। अच्छा, त्याचा मी काय फार व्यवस्थित नाही, कारण कसं आहे की राजकारणामध्ये वादवृद्धी हे त्यांचं वैशिष्ट्य, असे अनेक लोक असतात आणि ते वादवृद्धीला काही बोलत असतात, त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं आपण।